निशांत पाटील आणि जयचे भोसले सरांचा गोड आवाज तुम्ही आता ह्या मॅच करता ऐकणार आहात. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या मॅचच्या दरम्यान आवाज तुम्ही ऐकत होतात या विभागातील आणि बाफाना गावचे अगदी आपण पाहिलं तर पोलीस पाटील आदरणीय संदीपजी गावणसर आणि तुषारजी सोनावणे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत होता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. एक दमदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहत आहोत. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकेज जूचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आणि ही दुसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतो. लोकल बॉयज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अंकुश मूर्ती पत्तू पॅकेज दत्ताळी आणि त्याच्या अगेन्स्ट NCC नारंगी या दोन टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. टॉस जिंकला NCC नारंगी टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो अर्थात प्रथम क्षेत्ररक्षणाचा. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हितेंद्र पाटील आणि त्याच्या साथीला मैदानावरती पाहायला मिळतोय तो अर्थात हितेंद्र भोईर आणि त्याच्या साथीला दीपेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थात बंधू तोच बॅटर आहे ना ज्याने नारंगीच्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता. तो जितेश पाटील अर्थात बंधू आणि दीपेश पाटील याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक धीरजला आपण पाहतोय. पहिला बॉल मॅचची सुरुवात. वॉट स्ट्रोक. पहिल्या बॉल वरती गणाघाती आक्रमक बुलंदी पॉवरफुल रन्स मिळतील 4. पहिल्या बॉल वरती चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्विचिटचा फटका कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून ट्रिगर मुवमेंट घेतली आणि त्यानंतर बॅटची ग्रीप चेंज केली आणि वॅकंट एरिया होता. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. हाफ फ्रॅकर बॅकफुटला आले. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळणं ही बाब खऱ्या अर्थानं आत्मविश्वास देणारी राहते. कारण मैदानाच्या आतमध्ये येत असताना व्हेरी फर्स्ट बॉल तुम्ही इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळताय. आधुनिकतेचा आविष्कार पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती बंधूने चौकार ठोकत असताना आपण पाहिलंय. संघाची धावसंख्या 5 धावा. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल चौकार आलाय. आता मात्र इथून पुढे कशा रीतीची रणनीती राहील दीपेश पाटील यांची ही देखील पाहणं अत्यंत आवश्यक असेल. पुढचा बॉल वेगाने यावेळेला देखील ऑन साइडला तडाखा. डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पुढच्या बॉल वरती दोन्ही बॅटरने पहिल्या बॉल वरती ठोकलाय चौकार. सेवा करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला मनात त्यानं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो खरं तर पाया समोरून या चेंडूला लॉफ केलाय. समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. दीपेश पाटीलच्या बॅटमधून दर्जेदार चौकार पाहायला मिळतो या मॅच मध्ये. स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामाइट. काय स्ट्रोक आला ऑन साइडला. यावेळेला देखील हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याने टिपला. झेल संपला फलंदाज अर्थात दीपेश पाटीलचा खेळ. 2 बॉल 4 धावांची खेळी करून तो इथे बाद होईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज बाद. मनात त्यानं घर अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर थोडीशी ट्रिगर मुवमेंट घेतली आणि शरीरात समोर अगदी चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते दीपेश पाटील आणि स्वतःवरती निराश आहेत. कारण सुरुवात चांगली झाली होती सर. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्याचा आत्मविश्वास दुणावला होता आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दीपेश पाटीलने केला आणि अखेर त्याचा तो फटका फसला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये अंकुश मूर्ती पत्तू पॅकर दत्ताली स्पोर्ट जूचंद्र या टीमला बसलाय. दीपेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. एक महत्वाचा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. आघाडीचा बॅटर बाद होणं ही बाब खऱ्या अर्थानं आपण गोलंदाजांसाठी आत्मविश्वास देणारी राहते.
कारण विकेट मिळवली आहे आणि दीपेश बाद होणं की हे अर्थात आपण पाहिलं ना तर तो बॅकफुटला येत असताना एक बाब निदर्शनास ही आली ना की त्याने बॉडीचं संतुलन हे चांगलं बनलं नव्हतं. हँड ऑन कॉर्डिनेशन चांगलं होतं परंतु तुम्ही फ्रंट फूट वरून पूल खेळणं ही बाब जी आहे ना ती तितकीशी सोपी नाही आहे. हे कारनामा रोहित शर्मा व्यतिरिक्त अनेक खेळाडू करतात जरूर परंतु इथे या फटका फसल्यानंतर फलंदाज बाद झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल धीरज. यावेळेला ऑन साइडला केला लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक नाहीये लॉफ्टेड ऑन रॉय स्ट्रेट हिट ग्रेट हिट रन्स मिळतील 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. हे आधार स्तंभ खंबीर हितेंद्र ठाकूर सुरुवातीपासून आक्रमण या मॅच मध्ये पाहायला मिळते. सुरुवातीला जर पाहिलं तर जितेश पाटीलच्या बॅटमधून चौकार, दीपेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आणि दिवेश पाटीलच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार या मॅच मध्ये. धीरज खोलात टाकला उजव्याशीच्या बाहेर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली होती. ही खऱ्या अर्थानं प्रामुख्याने बाब आहे ना ती इंटेन्शन क्लिअर केलेत या बॅटिंग करणाऱ्या टीमने. आघाडीचे 3ही बॅटर पहिल्या बॉलवरती चौका टोकून अकाउंट ओपन करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला असतो. ज्याच्या आत्मविश्वासाचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. 14 आल्यात पहिल्या षटकाच्या अंती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. जरूर एक विकेट गमावलेली आहे या मॅच मध्ये परंतु जबरदस्त बॅटिंग सर केलेली आहे कारण प्रत्येक फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघानं. कौतुक करेन जितेश पाटील बंधूचं. त्याच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका आला आणि तदनंतर सिंगल घेतली परंतु पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन्ही फलंदाजांना आपला आविर्भाव आणि देहबोली दाखवत असताना या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. होय खऱ्या अर्थाने हे आविर्भाव या दोन्ही बॅटर्सचे पाहायला मिळाले की मोहना तिन्ही फलंदाजाचे आपण म्हणू शकतो की मैदानाच्या आतमध्ये येतात इंटेन्शन क्लिअर आहेत. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना हे मूल मंत्र अंगीकारक असताना प्रतिस्पर्ध्यावरती आपण कसे हल्ले चढू ना याकडे कल पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवरती धावा येतात 14. खऱ्या अर्थानं कालची रात्र न विसरण्यासारखी राहिली क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. अगदी अनेक अडचणी आल्या. आपण पाहिलं तर आसमानी संकट ही उडावलं होतं स्पर्धेवरती परंतु कदापिही न डगमगता ही स्पर्धा अगदी थाटात पाहायला मिळते. मयूरचा हा बॉल लोअर फुलटोच होता ड्रायव्हिंग लेंथ वरती. इथे स्क्वेअर ड्राईव्ह केलं डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. रन्स इथे मिळतील. त्या अर्थातच 3 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. चुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहोत या बॉलवरती जिथे सिंगल वाटत होती ना तिथे आल्यात त्या धावा 3. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर जिथे सिंगल होते तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात परंतु मैदानावरती जितेश पाटील बंधू बॅटिंग करतो आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी बंटीदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. दीपकदादा पाटील अर्थातच बंटीदादा या नावाने देखील ते ओळखले जातात आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी जितेश पाटील बंधूला 1000 रुपयाचं पारितोषिक. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र घरच्या मैदानावरती सर खेळतोय त्यामुळे घरच्या क्रीडा रसिकांचं देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य या संघाला मिळत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 17-1 यावेळेचा चेंडू वीक बान गुडलेन स्पॉट वरून रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली होती. मागील बॉलवरती ना निशांत सर मला असं वाटू लागलं होतं की जुचंद्र गावाच्या नाक्यावरती कुठेतरी सेल लागला होता की काय. जिथे 1 होती तिथे गेट 1 बाय 2 ची ऑफर चालू होती आणि त्याचं कबूल केलं. एकीला तिहेरीमध्ये परावर्तित केलं. 3 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उसळी जास्तीची प्राप्त केली होती या बॉलने. खेपट्टीचा वापर चांगला केला. 22च्या स्वरूपामधून रन्स येते. संघाची धावसंख्या 18. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. खरं तर इथे 22च्या स्वरूपात धाव आलेली आहे. चांगला चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न जितेशने केला होता परंतु अपयशी ठरले. 1 धाव जरूर मिळते परंतु इथे धावा बनतायत दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासाठी आणि धावा बनवाव्याच लागतील कारण NCC नारंगी एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळताना या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट उभारावं लागेल या टीमला. पुढचा बॉल मयूरचा हा चेंडू पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेन वरती कबसला केलेत. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स कंप्लीट होतात त्या 2. काय वेगाने धावतात पहा दोन्ही बॅटर. प्रत्येक बॉलवरती हा आविर्भाव या इथे पाहायला मिळतोय की प्रत्येक क्षणाला आपण एकेरीला कसं कन्वर्ट करू दुहेरीमध्ये. 2 धावा इथे आल्यात.
फिल्डिंग खराब होताना पाहायला मिळते. खरं तर पहिली धाव वेगाने घेतली होती आणि दुसरी धाव घेत असताना दबाव निर्माण झाला होता फिल्डरवरती आणि 2 धावा मिळाल्या. कुलात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 1 रन्स इथे कंप्लीट करण्यात येत आहे. पहा ना, संगम मत किती चांगलं आहे दोन्ही खेळाडूंचं. कारण जशी पहिली रन्स कंप्लीट करतात ना, दुसऱ्यासाठी तयार असतात, वेगाने धावतात, कोणापेक्षा जास्तीचे फीट वाटतात आणि या गोष्टी करत असताना मनोवैज्ञानिक दबाव आपण प्रतिस्पर्ध्यावरती जिथे क्रिएट करू शकतो. 21 बांधल्यात, 1 बाद. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं. खरं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाही. या सिंगल डबल्स वरती देखील भर दिला जातो या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, हा पण पुल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग लेगला आणि तिथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फिल्डर होते. सिंगल मिळाली. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता सर, परंतु फिल्डर होते डीप मध्ये. हे क्षेत्र या षटकामध्ये कौतुक करेन मी गोलंदाजाचं, कारण या षटकामध्ये केवळ 7 आल्यात. तिथे आपण पाहिलं ना तर 8 धावा येत असताना पाहायला मिळाल्या, परंतु जी 1 धावा लेग बायची ती गोलंदाजाच्या अकाउंट्समध्ये ऍड होत नाही. अर्थात बनल्यात त्या 7. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 14 वरती होती. असं वाटलं होतं 14चा रन रेट मेंटेन केला तर 73 ते 78 धावपर्यंत संघ मजल मारू शकतो, परंतु प्रतिस्पर्धी संघ एनसीसी नारंगी टीम गेले अनेक वर्ष या संघाने देखील चांगलं प्रदर्शन केलंय. एनसीसी नारंगीने टीमने काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर 50 वर्ष देखील कंप्लीट करत असताना आपण पाहायला मिळालंय आणि गेले अनेक वर्ष त्यांचा मैदान चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं क्रीडांगण आपण ज्या गावामधून पाहायला मिळतो, परंतु आपण पाहिलं तर अंकुश मूर्ती, पत्तू पॅकस दत्ताळी या टीमनेही आपल्या नावाचा दबदबा नेहमीच कायम ठेवलेला पाहायला मिळालाय. प्रथमेशजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात येतो. अगदी बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते तथा नायगाव टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आयोजक म्हणून आपण त्यांना पाहतो. 22 बांधल्यात, 1 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान जय गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि जय कशा धाटणीची गोलंदाजी करतो ना बंधूच्या अगेन्स्ट, हे पाहणं अत्यंत गरजेचं राहील. कारण जितेश पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बंधू या संघामध्ये खेळतात. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयचा हा चेंडू ओव्हर द विकेट ऑन साइडला जिथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल स्विच हिट अटेंड केला. सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते. 23 बांधल्यात. चांगली बॅटिंग करतोय बंधू या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकाराला आणि तदनंतर सिंगल डबल्स तर घेतोय. धाव फलक हलतं ठेवण्याचं कार्य करतोय. परंतु मागील षटकामध्ये जर पाहिलं ना तर मयूरचं कौतुक करावं लागेल, कारण त्या षटकामध्ये फलंदाजांवरती थोडासा दबाव टाकला आणि या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाज करतील आणि तिथून विकेट मिळण्याची देखील संधी आहे या टीमला आणि अगदी तसंच काही कार्य जय पाटीलला देखील या मॅच मध्ये करावं लागेल. स्कोरबोर्डला हलतं ठेवलं, ही बाब महत्वाची आहे. स्कोरबोर्ड हलतं राहिलं. 23 धावा धावफलकावरती आहे. तिसरे षटक. पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. प्रयत्न चांगले होते, झेल बनू शकलेला नाहीये, परंतु चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 2 धावा कंप्लीट होत्या आहेत, परंतु इथे घडतंय तरी काय. रन्स आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बधारेल. जिथे धावा आहेत त्या 25 धावा. निशांत सर, या बॉल वरती निसंशयपणे मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं, परंतु केवळ आल्यात त्या 2. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिवेशने केला होता, परंतु टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते आणि तिथे 2 धावा मिळाल्या. दिवेशकडे देखील क्षमता आहे आणि तो मोठे फटके खेळत असतो, परंतु या मॅच मध्ये त्याला मोठे फटके खेळावेच लागतील या क्षणाला. पुढचा बॉल यावेळेला ताकदीचा वापर केला. टायमिंग प्रॉपर होऊ शकलेले नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. त्याने टिपला झेल. कोणतीही चुकी न करता त्याने झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 बाद. आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. त्याच्या सोबत 1 नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं होतं परंतु डिस्टन्स मिळालं नव्हतं, परंतु जबरदस्त झेल कंप्लीट करत असताना आकाश कमालीचा झेल टिपतो या मॅच मध्ये आणि दिवेश पाटील इथे बाद झालेला आहे या मॅच मध्ये. खरं तर मयूरच्या षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या आणि आपण जरूर चर्चा केली होती सर, कारण या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तोच प्रयत्न दिवेश पाटीलने केला होता आणि त्याचा तो फटका फसला आणि या षटकामध्ये विकेट प्राप्त केली.
जय पाटीलनं महत्वाची विकेट दिवेश पाटीलला बाद केलाय, कारण जितेश पाटील बंधू आणि दिवेश पाटील या दोन फलंदाजामध्ये चांगली भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानावरती दाखल होतोय कोण? दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा वंडर बॉय अर्थातच निखिल पाटील मैदानावरती दाखल झालाय आणि सध्याच्या घडीला हा फलंदाज भरपूर जास्त फॉर्मात असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल पाटील मैदानावरती. निखिल पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु लांब लचक षटकार खेळण्याची हिंमत आणि धम्मक ज्या पॅटर्नमध्ये आहे ना, तो अर्थातच लांब लचक स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जाणारा निखिलला आपण मैदानावरती पाहतोय. 25 बंडला 2 फलंदाज बाद, 25 धावा धापलकावरती आहेत. पार्टनरशिप जशी बिल्ड होत होती ना, त्यावेळेला प्रत्येक एनसीसी नारंगी टीमचा खेळाडू आणि नारंगीकर म्हणत होते की ह्याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. ती विकेट मिळाली, कोंडी फुटली आहे आणि अर्थात पार्टनरशिप बी जिथे ब्रेक होत असताना आपण पाहिली आहे. 25ला 2 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. येता क्षणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक चिक्की सिंगल इथून अर्जित करण्यात येईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून एकेरीच्या मदतीने 26 धावा. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सिंगल मिळाली. निखिल पाटील मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील लागलेलं आहे. जितेंद्र कांतीलाल पाटील दादांच्या माध्यमातून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना, तर 2000 रुपयाचं पारितोषिक निखिल पाटील या फलंदाजाला. यावेळेचा बॉल यावेळेला कवचला केला. क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत चौकार. असं एकच आहे कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. बंधूनेही प्रतिस्पर्ध्याला जणू काय सांगितलं, रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. का स्ट्रोक केला त्याच्या बॅट मधून, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, जिथे अगदी स्वतःला ऍडजस्ट करत असताना वेगळं केलं, इनसाइड आउट खेळलंय आणि चौका ठोकला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक सिंगल मिळेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण लक्ष वेधूया. दोन्ही टीमचं एका बाजूला आई गावदेवी सातिवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल मोफास वसई फाटा. 3 षटकांचा खेळ इथे एकंदरीत आपण पाहतोय जो संपलेला पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना अंकुश मूर्ती, पत्तू पॅकर्स, दत्ताळी टीम. आवडीचा आमचा हा बेटा दादा, करतो समाज कार्य छान मनानं साधा. गोरे गरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंकुश मोती, पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 31 धावा. निखिल पाटील मैदानावरती दाखल झाल्या आणि त्याच्यासाठी पारितोषिक जितेंद्र कांतीलाल पाटील दादांच्या माध्यमातून एका षटकामध्ये 3 षटकार ठोकले ना, तर 2000 रुपयाचं पारितोषिक निखिल पाटील या फलंदाजाला. आणि तदनंतर जर पाहिलं तर जितेश पाटील बंधू आणि निखिल पाटील यांनी 2 षटकार ठोकले ना, तर केदारनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र मैदानावरती सर खेळतोय, त्यामुळे जर पाहिलं तर पारितोषिक सातत्याने या ठिकाणी लावले जातील. आणि हा संघ जेव्हा मैदानावरती खेळतो ना, तेव्हा चांगला परफॉर्मन्स देखील या संघाने सातत्याने दिला. गोलंदाज मयूर बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, खोलात टाकला होता. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. मयूर हा तो गोलंदाज आहे ना, तर ज्याने सर्वाधिक कमी धावा अद्याप आपल्या स्पेल मध्ये दिलेल्या आहेत. 1 षटक हातात असताना 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या, ज्याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो आहोत. स्कोर कार्ड वरती 32 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 32 ऑन दी बोर्ड. मयूर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती निखिल. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल कमी गतीने हाताला बाउन्स प्राप्त झाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळतोय, जो चेंडू थेट एसी रक्षकाचा भेद घेत असताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उंची प्राप्त झाली होती आणि तिथून जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न निखिल पाटीलने केला नव्हता. आशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला मयूर वांगेल्याच्या माध्यमातून. खुला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
केवळ एक सिंगल येते पहा. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचं नाही, कारण इकॉनॉमिकल स्ट्रॉंग असणारा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट आपल्याला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत, परंतु मॅचला चालू ठेवणं ही बाब देखील महत्वाची आहे. सिंगल डबल्स सातत्याने घेतले जातात. क्रिकेटमध्ये फक्त मोठे फटके तुम्ही खेळू शकत नाही, तर सिंगल डबल्स घ्या. आणि अगदी तसंच काही कार्य मैदानावरती दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे फलंदाज करतायत या मॅच मध्ये. एक चांगली रणनीती पाहायला मिळाली. प्री प्लॅन असा कामकाज मैदानाच्या आतमध्ये अद्याप पाहतोय आपण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता हात खोलावे लागणार आहेत, कारण आपण पाहिलं ना तर शेवटचे काही चेंडू इथून शेष राहिले आहेत. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ शेष आहे आणि पुढच्या 8 बॉल मध्ये जर का 17 धावा बनल्या तर 50 धावसंख्येची टोटल एक मोठी टोटल मांडता येईल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सर. खरं तर मयूर मांगेलाचं कौतुक करावं लागेल. त्याच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलेत. ओव्हर दी बॉलर हेड सेफी झोन इन ग्राउंड आपण ज्याला म्हणतो. एक डाव कंप्लीट होते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वन हँडेड थ्रोईंग आर्म्स पहा किती चांगले आहेत या क्षेत्ररक्षकाचे. एका हातामध्ये पिकअप केला, गॅदर केला आणि थ्रो देखील केला. रन्स मिळाल्यात तर 2. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळाली. निखिल पाटील आणि बंधू या 2 फलंदाजांमध्ये बंधू शांत राहिलाय. जरूर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेला बॅटची तिकेज आउटसाइड एज घेतली होती. स्लीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. जरूर प्रयत्न चांगले होते यष्टिरक्षकाचे. एक सिंगल येते. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय, जिथे 36 धावा फलकावरती पाहायला मिळतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. करंट रन रेट 12चा जरूर आहे, परंतु इथून पुढे येणारे 6 बॉल हे तितकेसे महत्वाचे राहतील, कारण 6 चेंडूमध्ये मोठे स्ट्रोक खेळणं ही बाब देखील महत्वाची राहणार आहे. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होनी उजळायचे पुन्हा. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. सहजासहजी विजय तुम्हाला मिळणार नाहीये, कारण आपण स्वतःच्या घरच्या मैदानावरती ज्या वेळेला खेळतो ना, घरच्या प्रेक्षक वर्गाचा पाठिंबा किंवा आपल्याकडून जास्तीच्या असणाऱ्या अपेक्षा आणि यामध्ये दडपणामध्ये आपण नेहमी असतो. आणि घरचं मैदान नेहमी खेळण्यासाठी योग्य जरूर असतं, परंतु त्या वेळेला आपल्यावरती दडपण जास्त असतात. नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधेन मोफासा 11 वसई फाटा आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी सातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेन. मोफास ग्रुप वसई फाटा शुभम शुक्ला आईये टॉस केली आणि एका बाजूला असेल तो आई गावदेवी सातिवली. या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती निशाद पाटील, वन ऑफ द ग्रेट बॉलर एनसीसी नारिंगी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेळत असताना पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर अपयशी ठरतोय जितेश पाटील. बंधू सातत्याने फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे देखील तो चेंडू डॉट खेळलाय. थोडासा दबाव जाणवते फलंदाजावरती सर. फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूवरती मोठे फटके येणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. आयुष्यामध्ये संकट आणि अडचणी फार वेळेला येतात, परंतु खचून जायचं नसतं. निडरपणे निर्भीडपणे आपण वाटेवरती चालत राहायचं असतं. बंधू तो बॅटर आहे, तो मोठे स्ट्रोक खेळू शकतो. ती क्षमता त्याच्याकडे आहे. यावेळेचा बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे आलेत. शेवटच्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. निशाद पाटीलचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीचे दोन्ही चेंडू डॉट टाकले जितेश पाटील बंधूच्या विरोधात या मॅच मध्ये. खरं तर तिसऱ्या पंचांना इथे रेफर केलंय की काय, कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर प्रत्येकाला रिव्ह्यू आहे. तुम्ही वाईट साठी आणि नो बॉल साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता आणि बॅटरनं रिव्ह्यूचा वापर केला आहे की नाही अगदी आमचा पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील या मॅच मध्ये. परंतु निशाद पाटीलचं कौतुक करावं लागेल. स्लॉगवरचं षटक आहे. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 36 धावा आणि या षटकामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय असंच म्हणावं लागेल, कारण त्याचा पहिला चेंडू कमालीचा राहिला होता आणि याही चेंडूवरती फलंदाजाला प्रश्न विचारलाय सर. त्यामुळे अगदी जर पाहिलं तर इथून चांगलीच बॅटिंग करावी लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या फलंदाजांना. होय, चांगला खेळ करणं गरजेचं राहील. या अवांतर चेंडू आहे की नाही त्याची शहानिशा निश्चित होईल, परंतु अनेक वेळा आपण म्हणतो ना ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीही मोडू नका. पावलो पावली येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत कदापि हार मानू नका. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल, अर्थात लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बॉल ज्या वेगाने इथे हाताळला होता आणि अर्थात थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. निशांतने मॅच मध्ये आणले आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. आपला क्रिकेटमध्ये एक बाब महत्वाची राहिली. हल्लीच्या घडीला आपण पाहिलं सिनेमा आणि क्रिकेट एक साम्य राहिलंय. क्रिकेटमध्ये टप्पा आणि सिनेमामध्ये कटप्पा फार महत्वाचा राहतो. हा टप्पा महत्वाचा आहे आणि तो चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. सातिवली टीमचा कॅप्टन चालला या त्वरित टॉस साठी आणि मोफास 11 वसई फाटा.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विचिक चेंडू सीमारेषेच्या दिशेने मिळतील धावा 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघर्षाचा शंखनाद करत असताना जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी चौकार आलेला आहे. खरं तर धावसंख्येला नवसंजीवनी देणारा हा चौकार जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून आपण पाहतोय आणि ज्या फटक्याची गरज होती ना सर, तोच फटका जितेशच्या बॅट मधून आला या मॅच मध्ये. 40 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर जू चंद्रकर म्हणत असतील गाव शहर में इराके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. हा बंधू तोच बॅटर आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सापळा रचलाय आणि या सापळ्यामध्ये अलगतरित्या हा मासा गळाला लागलाय. 16 बॉल 20 धावांची खेळी साकारत असताना बंधू बॅक टू द पॅव्हेलियन. दादाला हो मान 4 चौघात बारी नेतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जितेश पाटील बंधू स्विचिचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर होते डीप मध्ये. कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. निशांत पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय, निडरपणे तो गोलंदाजी करतोय, निर्भीडपणे तो गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात स्विचिचा फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा त्याने फलंदाजाला अगदी हा चेंडू ऑफर केला होता आणि मोठा फटका खेळण्याचं औदार्य या मॅच मध्ये जितेश पाटील बंधूने दाखवलं आणि तो अपयशी ठरला. मैदानावरती हितेंद्र भोईर पाती मैदानावरती दाखल होतोय. त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे, परंतु त्याच्यासाठी फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून जर पाहिलं ना तर दोन्ही चेंडूवरती त्याला 2 मोठे फटके खेळावेच लागतील या मॅच मध्ये. 40ला 3 बाद झालेले पाहायला मिळालेत. 40ला 3. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात हितेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पातीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बॉल महत्वाचे आहेत. पुढच्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक जर काय यदा कदाचित पाहायला मिळाले तर एक मोठी टोटल इथे पाहायला मिळेल. परंतु या 40 धावाही लढवल्या जाऊ शकतात आणि त्या लढवण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक. काय गोलंदाजी केली पहा ना निशांतने. निशांत या नावामध्येच कदाचित जादू असावी. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न कबसला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. फेकी अचूक झाली आहे. दुहेरी धाव इथे कंप्लीट होऊ शकत होती, परंतु निखिलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे आणि मैं खेलेगा हे वाक्य सचिन तेंडुलकरने जसं मुखातून बोललं होतं ना, तिथून पुढे सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव झाला. परंतु हे वाक्य मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निखिल पाटीलने म्हणाला की मैं खेलेगा. तो स्ट्राईक रेंजवरती 41ला 3. निखिल पाटीलकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके तो खेळत असतो, परंतु या मॅच मध्ये भरपूर उशिराने तो दाखल झालाय. केवळ 3 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि त्याचा स्वतःवरती प्रचंड विश्वास आहे आणि त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला या चेंडूवरती. शेवटचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. लोड फुलतो जो ऑन साइडला टर्न केलाय. रन्स अवेलेबल आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथे कंप्लीट होऊ शकलेले नाहीये. रन्स मिळतील त्या 1. संघाची धावसंख्या 42. 43 धावसंख्येचा आहे टार्गेट. या आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे वळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना अंकुश मूर्ती, पत्तू पॅकस दत्ताळी टीमने जिथे बनवल्यात 42-43 रनचं टार्गेट. मोफास 11 वसई फाटा आणि आई गावदेवी सातिवली या 2 संघांदरम्यानची लढत या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळतोय आणि जिथे आवाज ऐकायला मिळेल ते अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संदीपजी गावणसर यांचा आवाज आपण ऐकूयात आणि करण्यात येईल टॉस. एका बाजूला सोनू यादव तर एका बाजूला मुराद खान. 2 कॅप्टन दाखल झालेत. आपण टॉस करत आहोत.
थँक्यू. थोडंसं तांत्रिक बिघाड झालं होतं, त्यामुळेच आपण टॉस बद्दल प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या नव्हत्या. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिकेत गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला मोफास 11 वसईपाटा आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी सातेवली. मोफास टीमचे कॅप्टन आहेत खऱ्या अर्थाने मोफास वसईपाटा टीमची आन बान शान मिस्टर मुराद खान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला आकाश उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अनिकेत गोवारी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. लोकनेते चषक या टॉस मध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर्स असा या दोन्हीपैकी एक आवाज द्यायचा आहे. कॉलिंग कोण करतोय? मुराद खान कॉलिंग करतायत. पत्तू पॅकर्स असा त्यांचा आवाज होता, परंतु या टॉस मध्ये आले लोकनेते. म्हणजेच या ठिकाणी टॉस जिंकलाय गावदेवी सातवली टीमने. मी अनिकेत गोवारी साहेबांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. आकाश, चांगली कामगिरी तुम्हाला तुमच्या टीम करता करायची आहे, त्या कारणाने टॉस फार महत्वाचा होता. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि कशा पद्धतीने गोलंदाजी असेल? कोणते गोलंदाज या विकेटवर चांगली कामगिरी करतील? लल्लू आहे, इम्तियाज आहे, शिवराज, अनिकेत आहे. आतापर्यंत रजनी क्रिकेटच्या किती स्पर्धा तुम्ही 2024-2025 मध्ये खेळलात आणि त्याच्यामध्ये निकाल कसा आलाय हाती? 7 ते 4 खेळलेत, 2 निकाल गेलेत. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल. हा नक्कीच. थैंक्स एंड बेस्ट ऑफ लक. मुराद, आप टॉस जीते तो आपका क्या फैसला रहता? बैटिंग ही रहता था. यानी कि आपके मुताबिक आपको बैटिंग करनी है, बल्लेबाजी करनी है. कितने रन बनाना चाहोगे 5 ओवर में? 50 से 55 रन करने का ट्राई करेंगे. इनफॉर्म बैटर कौन है जो इस विकेट पे अच्छे बल्लेबाजी कर सकते हैं, खास तौर पर नाइट मैच में? कोई ऐसा है नहीं, सब नॉर्मल खेलने वाले. ऐसा कोई बड़ा है नहीं कि वन साइड कोई खेले. सब लोग थोड़ा थोड़ा करेंगे तो 55 रन अपने आप हो जाएगा. यहाँ पे लोकनेते चषक एक बड़ी टूर्नामेंट है, इसके बारे में आप क्या कुछ कहना चाहोगे? नहीं, अच्छा है. ऑर्गेनाइज भी माशाल्लाह बहुत अच्छा है. और नाइट का तो हर खिलाड़ी ज़्यादा नाइट में खेलना, क्योंकि अभी डे में इतना धूप होता है कि हालत ख़राब हो जाता है. इसलिए नाइट में तो हर कोई खेलना चाहता है. वैसे ऑर्गेनाइज भी अच्छा है और सब अच्छा है. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, आई गावदेवी सातवली टीमचे कॅप्टन आकाशने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय मोपास वसईपाटा या टीमला. थेट आपण बघूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता सज्ज आहेत, निशांतजी पाटील आणि जयजी भोसले सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉल यावेळेस तर पाहिलं तर फक्त चेंडूला ढकललं. एक धाव मिळते फलंदाजाला. 43 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये एनसीसी नारंगी या संघाच्या विरोधात. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने, गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने, जा ओलांडून अडथले सारे. या मॅच मध्ये अनेक सारे अडथले ओलांडून अंकुश मोती, पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट, झू चंद्र या संघाला पुढे जायचं या मॅच मध्ये. कैवल्य पाटील बंधू बॉल इन ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्वीटचा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आकाश मांगेलाच्या बॅट मधून स्विचचा फटका. वॅकंट एरिया होती आणि गॅप मध्ये खेळले होते आणि कैवल्य पाटील बंधूच्या विरोधात हा चांगला फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते एनसीसी नारंगी या संघाची. कैवल्य पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न फिल्डर होते, फिल्डरने त्या ठिकाणी चुकी केली खरं तर. आणि बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक तडाखा येतोय फलंदाज आकाश मांगलेच्या बॅट मधून. चौकार. समाज सेवा करण्यानी गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला उजव्या गेस्टीच्या बाहेरचा बॉल आकाश मांगेल्याच्या बॅट मधून निघणारा हा स्क्वेअर कट, परंतु ही कॅच नव्हती तरी मॅच होती. आपल्याकडे रन्स जास्तीच्या नाही आहेत आणि आपल्याकडे जे काय धावांचं बँक बॅलन्स आहे त्या पाहता आपण या धावा आपण जास्तीचा खर्च करू शकत नाही. जीवदान मिळालंय, चौकार आलाय, 9 बनल्यात. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केलाय कैवल्य पाटील. मागील चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती, परंतु संदेश ढाणे त्या ठिकाणी होते. प्रयत्न जरूर केला होता परंतु झेल पकडू शकले नव्हते आणि इथे चेंडू आलाय डॉट. एक चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळाला. बंधू हा तो खेळाडू आहे ना कैवल्य पाटील, आखाती देशांची जिथे त्याच्या माध्यमातून रोमंटी करण्यात आली. चांगलं क्रिकेट तिथे खेळलंय, रत्नागिरीमध्ये चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं पाहायला मिळालंय.
यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डर आहे डीप मध्ये, डाऊन द बॉल, त्याने देखील मिस्टेक केली. आणखीन एक जेल ड्रॉप. हो या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचे फिल्डर्स मिस्टेक करतायत. कैवल्य पाटील स्वतःवरती निराश आहेत, कारण दुसऱ्यांदा संधी निर्माण करून दिली होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर दर्पण होते आणि दर्पणच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. ही कॅच पहा, ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्ही खाली बसल्यानंतर घेऊ शकत नाही अशा स्वरूपाची कॅच. तुम्हाला ओंजळीमध्ये जेल घ्यावा लागतो. इथे केलं तर केलं काय, जिथे आपण पाहिलं तर खाली बसून जेल घेण्याचा प्रयत्न केला. सोप्पा जेल इथे धरणीला दान दिला गेलाय. 2 जीवदान मिळाल्यात. आकाश मांगेलाला 10-0. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर बॅटचा फेस ओपन केला, यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आणि बॉल डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 येतोय चौकार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. यापेक्षा अधिक गोलंदाजाने काय करायला हवं? मला तर वाटतं जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये कदाचित मला 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या असत्या आणि 1 पेक्षा जास्तीचे विकेट पाहायला मिळाले असते. जर का क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात स्थान नाहीये, बाकी ते केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे काही नाही. कारण बाकी ते करत असताना जर तरला स्थान नाही, या पलीकडे जात असताना नवजोजित सिंधू याने म्हटलेली ती ओळ मला नेहमीच आठवते. कारण ज्या वेळेला शोएब अख्तर म्हणाला होता की आमच्याकडे रन्स जास्तीचे असतात तर कदाचित आम्ही हा सामना जिंकलो असतो, त्यावेळेला तो म्हणाला होता, ये तो ऐसी बात होगी ना मेरे चाची को मूची होती तो मैं उनको चाचा कहता. इथे रन्स महत्वाच्या होत्या आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाने केलेली कामगिरी मी कैवल्याला सल्यूट देईन. कारण 2 संधी त्याने निर्माण केली आहे. यष्टीरक्षकाने चुका केल्या, तिथे जर का तुम्ही सातत्याने चुका करतायत, 2 कॅचेस सुटल्यात, यष्टीरक्षकाने कसाळ कामगिरी केलेली पाहायला मिळाली आणि कदाचित या 14 धावा मांडल्याच नसत्या. ही आपल्याकडे कमी धावसंख्या आणि त्यामध्ये लढवय्या वृत्ती आपल्याकडे असायला हवी, आत्मविश्वासाने खेळायला हवं. 14 धावा पहिल्या षटकामध्ये, पूर्वार्धामध्ये, उत्तरार्धामध्ये देखील 14 आल्यात. गोलंदाज षटक क्रमांक 2 निखिल पाटील. यावेळेस विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का, जेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील कॅच ड्रॉप. हो या मॅच मध्ये चालले तरी काय, सातत्याने जेल ड्रॉप होतात आणि ते संघाचा कॅप्टन दीपेश पाटील तिथे होते आणि त्याने देखील मिस्टेक केलेली आहे या मॅच मध्ये. 3 जीवदानं मिळाली आहेत आणि 3 जीवदानानंतर खेळाडू हे नेहमी हानिकारक बनतात. त्याला अपवाद राहिला रोहित शर्मा, त्याला अपवाद राहिला सचिन तेंडुलकर, त्याला अपवाद राहिला ग्राइम गुज, त्याला अपवाद राहिला गॅन मॅक्सवेल, अगदी प्रत्येक, मग वीरेंद्र सहवाग असेल, मग विराट कोहली, मग ज्या ज्या खेळाडूचा झेल निसटलाय त्याने मोठी इनिंग इथे साकारलेली पाहायला मिळाली आहे. 15 बनल्यात, कॅचेस व्हायला हव्यात, ते अद्याप घडताना पाहायला मिळालेलं नाहीये. घरच्या मैदानावरती खेळण्याचं हे कदाचित दडपण असेल. गोलंदाज देखील पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे. फिल्डर पुन्हा एकदा हितेंद्र भोईर त्या ठिकाणी धावतात, जीवाच्या आकांतामध्ये धावलेत आणि इथे जर पाहिलं तर बॅकअप चांगलं होतं संदेश ढाणेच्या माध्यमातून, परंतु तत्पूर्वी इथे 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, परंतु या मैदानावरती फिल्डिंग खराब राहिली आहे या संघाची आतापर्यंत या मॅच मध्ये. इथून तिथे, तिथून इथे, फेका फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन्स आल्यात. धावांसाठीची ही आपण पाहिली ना तर रणनीती चांगल्या रीतीने आकाश मांगेला असेल, मग मयूर असेल, चांगल्या रीतीने खेळ करतात. 5 बॉल 10 वरती आकाश खेळतो. 3 बॉल मध्ये 8 धावा मयूरच्या बॅटमधून आल्यात. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 43चा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला एनसीसी नारंगी टीम सुस्थितीमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फिल्डर आहेत पॉइंटला, आता मिस्टेक होणार नाहीये. इथे झेल टिपलाय आणि फलंदाज इथे निघालेत परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये एनसीसी नारंगी या टीमला बसतोय. फलंदाज बाद. चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. थँक्यू.
ऍक्शन रिप्ले पहा. फायनली ही कॅच इथे कंप्लीट झाली. बॅटची लिडिंग एज घेतली, कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चांगला झेल इथे टिपण्यात आला. गौतम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 18ला पहिला कोंडी फोडली आहे, विकेट प्राप्त केली आहे आणि ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या त्या वेळेला धावा थांबतात. हे अनेक वेळेला आपण ऐकलंय, परंतु इथे धावा थांबतील का हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह राहिला आहे. कारण 3 बॉलमध्ये 4 धावा, 1 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील तो यशस्वी राहिलाय. पहिली विकेट त्याने प्राप्त केली आहे, संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासाठी नेहमी संकट मोचून राहिलाय निखिल पाटील आणि याही मॅच मध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक न पडे हातोडी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर घनाचे घाव सोसावे लागतील या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमला आणि इथून कमबॅक करावं लागेल आणि ते कार्य मैदानावरती निखिल पाटील या गोलंदाजाला करावं लागेल. नवीन फलंदाज गौतम मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. हो, यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये, वर्तुळामध्ये चांगली फिल्डिंग करतायत परंतु फक्त सिंगल मिळते फलंदाज गौतमला. एक सिंगलने इथे अप्रोच त्याचाही चांगला पाहायला मिळतो. सिंगलने अकाउंट्स त्याने ओपन केले, जस्ट फ्लिक टॉप द रिस मनगट वळवली आणि एक सिंगल इथे प्राप्त केली. 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड. जगातले भारी 19 फेब्रुवारी आपण म्हणतो आणि 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज बाद. निखिल पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. हो, स्विच करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, खोलात टाकला होता, चांगला चेंडू पाहायला मिळते, वेगाचा वापर केला. निखिल पाटीलकडे क्षमता आहे आणि निखिलच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. त्याच्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचा फटका खेळेल, फलंदाजाचा युजित फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो सर आणि तदनंतर गोलंदाजी निखिल पाटील करतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं, बॅटचा फेस ओपन केला, फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा थांबल्यात खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त 6 धावा निखिल पाटीलनं खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट आकाश मांगेलाला बाद केला. बहुजनाचा आहे असा खंबीर, आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा 20 धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. या आपण कंपॅरिझन स्कोर कार्ड वरती पाहतोय. 20 बनल्यात या मॅच मध्ये. एनसीसी नारंगी टीमच्या 20ला 1 बाद आहे आणि अंकुश मूर्ती पत्तू पॅकेज दत्ताई टीमच्या 22 बनल्या होता, एक फलंदाज बाद झाला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतरची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अर्थात 2 धावेने पिछाडीवरती आहे संघ प्रतिस्पर्धी. 4 जीवदाने मिळाल्यात, घिसाडघाईने रन्स आल्यात, परंतु या साऱ्या गोष्टी होत असताना अनेक वेळेला आपण म्हणतो ना, टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्क्स, वन टीम वन नेशन. अनेक वेळेला या लाईनी फार महत्वाच्या राहतात. आपण नेहमी म्हणतो ना, एकाने हात दिली, साथ दिली की हात मिळते. अर्थात या गोष्टी ही तितक्याशा महत्वाच्या त्या संघासाठी. विकेट मिळवाव्या लागतील जिथे धावा थांबवाव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. अर्थात शिवमला इन्व्हाइट करण्यात आलंय. 18 चेंडू आणि 23 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 23 धावा. या सामन्यामध्ये आपण या धावा थांबवू शकतो, त्यासाठी प्रयत्नशील आपण मैदानाच्या आतमध्ये असायला हवं. महत्वाचं षटक आहे आणि शिवम वरती विश्वास दाखवलाय. खऱ्या अर्थाने निखिल पाटीलनं कमबॅक करणारं षटक टाकलं आहे या मॅच मध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. परंतु शिवमला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉटही टाकावे लागतील आणि फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावं लागेल आणि ते कार्य मैदानावरती शिवम या गोलंदाजाला करावंच लागेल या मॅच मध्ये. कारण 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. 23 धावा, 18 चेंडू, 23 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती शिवम आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय मयूर मांगेला. या फलंदाजाला मयूरनं या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु फलंदाजी मध्ये देखील त्याला दमकम दाखवावं लागेल. 18 चेंडू 23 धावा. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र इथून जर पाहिलं तर या संघाला कमबॅक करावं लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फिल्डिंग मध्ये ज्या मिस्टेक केलेल्या आहेत ना त्या सर्व विसराव्या लागतील आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये फिल्डिंग मध्ये जर पाहिलं तर कमालीचा बदल या टीमला करावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शिवम वेगवान चेंडू होता. यावेळेस पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. मयूर मांगेल्याच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर.
काही जबरदस्त फटका पाहायला मिळतो. शपल क्रॉस झाले होते आणि तदनंतर हुकचा फटका पाहायला मिळाला मयूर मांगेलाच्या बॅट मधून. या मॅच मध्ये शिवमच्या पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक आला या मॅच मध्ये. खरं तर इथे धावा थांबवाव्या लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडासा दबाव जाणवतोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघावरती, परंतु कमबॅक कसं करायचं ना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला ठाऊक आहे आणि तोच कमबॅक या मॅच मध्ये या टीमला करावा लागेल. शिवम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला मयूर मांगेला. त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आतापर्यंत 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यष्टीरक्षक त्या ठिकाणी जितेश पाटील बंधू चांगल्या पद्धतीने बॅकअप करतोय. चेंडूवाला डॉट, अशाच प्रकारे डॉट चेंडू टाकावे लागतील. फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल. खरं तर हा चेंडू चांगला पाहायला मिळाला सर, वेगवान चेंडू होता आणि शरीरापासून दूर देखील ठेवला होता. पुन्हा एकदा गोलंदाज शिवम बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु तदनंतर त्याने कमबॅक केलाय. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळते. बॅकअप त्या ठिकाणी चांगला आणि सिंगल मिळाली. कल्पेशनं या मॅच मध्ये फिल्डिंग चांगली केलेली आहे, त्याच्या माध्यमातून चांगला झेल देखील कंप्लीट केला गेला होता आणि इथे देखील खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. हो, एक चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेनवरती बॉल एक चांगला ड्राईव्ह ज्यावरती करत असताना आपण बॅटरला पाहिलं. मयूरच्या बॅटमधून 8 बॉल 14 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 25-2 ही सद्य परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. 25ला 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. अर्थात मॅच बनवू शकते, विकेट मिळवावं लागतील. गोलंदाज होतोय सज्ज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकलिपचा, छोट्या बॅकलिपचा वापर केला. वर्तुळामध्ये जर पाहिलं तर मिड विकेटला कैवल्य पाटील बंधू होते आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळाली. करंट रन रेट आपण पाहिला तर 9.79 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 7 वरती जाऊन पोहोचलाय. 14 बॉलचा खेळ इथून शेष राहील आणि ज्यामध्ये मॅच मध्ये जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. 26 बनल्यात, मॅच बनवू शकते, विकेट हव्यात. यावेळेस पहिला तर खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या मॅच मध्ये भरपूर साऱ्या चुका करतायत. धावा दिल्या जात आहेत सर, जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या, कारण फिल्डरनं मिस्टेक केली या मॅच मध्ये. मिस्टेक जास्तीच्या होत असताना पाहायला मिळाल्या. धावा थांबलेल्या नाही आहेत, कारण धावसंख्येचा ओघ वाढताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकापासून जी सुरुवात झाली, 3 कॅचेस, जिथे 2 कॅचेस पहिल्या षटकामध्ये सुटलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. 43चा पाठलाग करायचा. 9 बॉल 16 वरती बॅटिंग करतोय मयूर. 28ला 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. करंट रन रेट 9.88, जिथे रिक्वायर्ड रन रेट 6.92 वरती जाऊन पोहोचलाय. 13 बॉल 15ची गरज. गोलंदाज शिवम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्विचचा फटका. वाह वाह वाह, सुरेख फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. मयूर मांगेला ऑन फायर, अक्षरशः बरसला या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅट मधून आला हा षटकार. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. काय स्विच हिट केला पहा. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन देखील पाहायला मिळालं. हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनलं. पहा, ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, चेंडूची वाट पाहिली आणि तदनंतर बॅट लावली. 10 बॉल 22 वरती मयूर मांगेला खेळतोय. 34 बनल्यात. येणारे 12 बॉल 9ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 12 गेंदे और जीत के लिए केवल 9 रनों की जरूरत. मॅच बनू शकते का, हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु क्रिकेटमध्ये झेरतरला अजिबात स्थान नाही आहे. अनेक वेळेला या धावा डिफेंड करण्यात येतात, परंतु त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचं प्रदर्शनही अपेक्षित राहील. 12 बॉल 9ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती निखिल पाटील पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. परंतु सर, कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 12 चेंडू मध्ये 10 धावा देखील डिपेंड होताना आपण पाहिलं. त्यामुळे या धावा देखील डिपेंड होऊ शकतात या मॅच मध्ये. निखिल पाटील संकट मोचन म्हणून अगदी तो दत्ताली स्पोर्ट जुचंद्रसाठी नेहमी कार्य करत असतो, परंतु या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सन्माननीय हरेश्वर भोईर साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. हरेश्वरजी भोईर साहेबांना विनंती करतोय,
खार्डी या गावातून ते बिलॉंग करतात. त्यांना विनंती करतोय आपण या मंचावरती. यावेळेस पहिला तर कमी गतीने चेंडू टाकला होता, फक्त चेंडूला दिशा दिली, पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललं, एका धावेमध्ये परावर्तित केलं. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. निखिल पाटीलने फिंगर रोल केली होती, उजव्या हस्तीच्या बाहेर बॉल ठेवला होता, इन्व्हिटेशन होतं बॅटर्ससाठी. परंतु आपण पाहिलं ना तर गौतमच्या बॅटिंगचा जो दर्जा आहे ना तो एक स्लीपिंग पार्टनरच्या भूमिकेमध्ये आहे. बॅट उचलली नाहीये, बॅट खाली ठेवतो, संयमाने केवळ दिशा देतोय. हॅशटॅग रिस्पेक्ट हा त्याच्या बॅटिंगचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 35 ला 1 बाद. येणारे चेंडू आहेत ते 11 मध्ये 8. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पहिला तर बॉलर बॅक ड्राईव्ह डिफेन्स गेलेला आहे, परंतु इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. इथून जर पाहिलं तर थोडासा संयम दाखवतोय मयूर मांगेला, परंतु मयूर मांगेलाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त खेळ या मॅच मध्ये दाखवलाय. विथ द बॉल, विथ द बॅट, अक्षरशः तो वरसलाय. गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी, परंतु फलंदाजी करत असताना देखील त्यांनी प्रभावित केलाय या मॅच मध्ये. प्रभावितशाली कामगिरी त्याची राहिली आहे. परंतु निखिल पाटील हा तो गोलंदाज आहे, त्याने मागील 8 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे आणि त्याच्याकडेच आशेचे किरण म्हणून पाहिले जात आहे. 10 बॉल जर का 8 धावा इथे डिफेंड करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये अंकुश मूर्ती पत्तू पॅकर्स दत्ताळ टीमला, तर हा गोलंदाज महत्वाचा राहील. फ्लिक केला ऑन साइडला, इनफिल्डला भेटलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चुकी होतीये पुन्हा एकदा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. थँक्यू. मार्मिक त्या ठिकाणी होता, चेंडू अडवण्यासाठी पुढे आला, परंतु अगदी त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. याच मॅच मध्ये जर दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा विचार केला ना सर, तर फिल्डिंग सेटअप खराब राहिलाय, फिल्डिंग खराब राहिली आहे या संघाची आणि कुठेतरी हा संघ या मॅच मध्ये मागे राहिलाय असंच म्हणावं लागेल, कारण सातत्याने मिस फिल्डिंग केली जाते आणि धावा येतात या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा निखिल पाटील. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फिल्डर आहे फ्लँक स्लीप मध्ये आणि ते जर पाहिलं तर सिंगल मिळते. दीपेश पाटील संघाचा कॅप्टन होता, अगदी स्वतःवरती निराश आहे, कारण चांगली कामगिरी या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघाने केलेली नाहीये. स्वतःच्या क्रीडा स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय आणि त्यामुळे जर पाहिलं तर मानसिक दबाव होता आणि कुठेतरी चांगली कामगिरी करता आलेली नाही या टीमला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 3ची आवश्यकता होती स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगला झेल टिपण्यात आलाय. मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. विकेट प्राप्त झाली आहे. 7 बॉल 3ची आवश्यकता असताना फलंदाज क्रमांक 2 गौतम डिपाच. चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका, गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका, गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका. फलंदाजी ते बाद झालेला आहे. खरं तर गौतम सिंगल डबल्स घेत होता, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु लॉंगॉनला कमालीचा झेल घेत असताना इथे धक्का बसला एनसीसी नारंगी या टीमला. परंतु इथून जर पाहिलं ना तर सातत्याने विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. निखिल पाटीलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. दर्जेदार गोलंदाजी त्याची राहिली आहे, परंतु त्याला खूप चांगली साथ मिळालेली नाही या मॅच मध्ये. आदरणीय नरेंद्रजी भोईर साहेब यांनी आता नुकताच एक मेसेज असा कळवला ना की जर काही या मॅच मध्ये अंकुश स्मृती बत्तू पॅकर्स दत्ताळी टीम जर काही ती जिंकली तर चंद्रपाडाचे नरेंद्रजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेस पाहिलं तर फॉलिंग स्वीप करत असताना सुरेख फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सामना इथे जिंकलेला आहे एनसीसी नारिंगी या टीमनं. बलाढ्य अंकुश मूर्ती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचा पराभव केलाय घरच्या मैदानावरती. इलाका तुम्हारा और धमाका हमारा अगदी सांगत असताना इथे सामना जिंकलाय एनसीसी नारिंगी या टीमने. काय जबरदस्त खेळ राहिला या मॅच मध्ये, कौतुक करावं लागेल. मयूर मांगेला चर्चेमध्ये राहिले आजच्या दिवसामध्ये. अफलातून कामगिरी, गोलंदाजी देखील चांगली आणि फलंदाजी देखील त्यांची चांगली पाहायला मिळाली आणि अगदी एकतर्फी सामना जिंकलाय असंच म्हणावं लागेल, कारण पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र एक मोठा संघ होता, या परिसरातील दादा संघ, परंतु या मॅच मध्ये या संघाला पराभव स्वीकारायला